भगवान गोपाल कृष्णाचा मथुरेत जन्म झाला. मथुरेत जन्म झाल्याच्या नंतर भगवान गोपाल कृष्णाकडे पाहून देवकी मैया रडायला लागली. वसुदेवान त्याला डोक्यावरती घेतलं, टोपलीमध्ये घातला. यमुनेला पूर आला होता. यमुनेच्या पुरातून वाट काढत वसुदेव गोकुळामध्ये पोहोचला. तिथं गेल्याच्या नंतरनं भगवान गोपाल कृष्णाला डोक्यावरनं खाली ठेवलं आणि माईला डोक्यावरती घेतलं, माघारी आला. त्यानंतर भगवान गोपाल कृष्ण जन्माला आला. हे यशोदेसह संपूर्ण गोकुळवासियांना काल गवळणी आनंद झाला. सुंटवडी एकमेकांना वाटू लागले. एवढा आनंद झाला. त्यानंतर पुतना मावशी भेटायला आली. पुतना मावशी आली. काग बग रिटा सगळे भेटायला आली. अवघी दैत्यखानी पचविली बुडविली. त्यानंतर भगवान गोपाल कृष्ण रांगायला लागला. रांगत रंगणी चोरी तुलुनी त्या पद्धतीनं कृष्ण रांगायला लागला. तळवेतळ हात टेकीत या पद्धतीनं कृष्ण रांगत होता. हळूहळू पुढे सरकायला लागला, रांगायला लागला, चालायला लागला, उभा राहिला. गोपाळांना त्यानं जमवलं, चोऱ्या करायला सुरुवात केली. आजी देतो पोट भरी, पुरे म्हणालो तो वरी. त्यानंतर भगवान गोपाल कृष्ण थोडा मोठा झाला. त्यानं गवळणीच्या छडकाला सुरुवात केली. आईनं पाहिलं, आईला राग आला. आईनं सांगितलं, उद्या जाई राना सवे घेऊन गोधना. इथं आता तू थांबायचं नाही. गोपाळांना घेऊन, सगळ्यांना घेऊन तो आता गाई चारण्याकरता जायचं आहे. पुन्हा माघारी येण्यासाठी भगवान गोपाल कृष्ण दुपारच्या वेळेला सगळ्या गोपाळांना घेऊन एकत्र आले. भुका लागल्याच्या नंतर गोपाळ कृष्णाच्या सर्व सहकार्याने शिदोऱ्या आणल्या. खडकी सोडलेल्या मोठा आजेचा दही काला गोमटा पाणी वाहा हळद कुंकू वाहा मम म्हणा. गोपाल कृष्ण भगवान की जय.